देवी भोरे हे गाव महाराष्ट्रातील देवीचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारे हे गाव भारतातील असणारी देवीची 51 शक्तिपीठं आहेत. त्यापैकी 41वे हे शक्तिपीठ माहूर निवासिनी म्हणून या ठिकाणी प्रकट झाली आणि ही देवी देवी भुयारातून निघाली म्हणून देवी भोरे हे नावाचं गाव पुढं प्रचलित झालं. या देवीच्या एक तांदळा आहे. तांदळाच्या पुढे अष्टभुजा मूर्ती सोन पितळी मूर्ती बसवण्यात आली. सर्व आयुध्य हे तिच्या हातामध्ये आहेत. सुंदर अशी सुबक असणारी मूर्ती लाखो भक्तांच्या नवसाला पावती म्हणून भक्तांच्या नवसाला पावणारी ही अंबाबाई म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी असणारे अनेक लोक आपले नवस पूर्ण करतात आणि नवस झाल्यानंतर पूर्ण करण्यासाठी या मंदिरामध्ये येतात व देवीचे नवस पूर्ण करतात. या देवीला खणा नारळाची ओटी, साडी चोळी, गुळाची तुळा, सवाष्णी, पेढ्याची तुल्या अशा अनेक प्रकारे आपले नवस या ठिकाणी येऊन पूर्ण करतात. या देवीचं महत्त्वाचं सत्व म्हणजे असं की ह्या देवीची न्हाणवणी म्हणजेच तीर्थ आणि या देवीची विभूती म्हणजे असणारा अंगारा. हा अंगारा आणि तीर्थ नेऊन अनेक लोक आपले नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणावरून घेऊन जातात व आपला नवस पूर्ण झाल्यानंतर येऊन या ठिकाणी येऊन आपले नवस पूर्ण करतात. असाच हा देवीचा असणारा अंगारा तोच पुढं एका कुटुंबामध्ये बदल घडवणारा ठरवला म्हणून अंबाबाईचा अंगारा हाच त्या कुटुंबाचा मुख्य भाग बनला. किती टाइम झालाय. ए पोरिओ, ए पोरिओ, किती टाइम झाला यांचा, अजून पण बाहेर नाही आले. आतून आलो आलो मामा आलो. काय आलो? अरे किती वाजायला आलेत? झाला थोडा टाइम झालाय. 2 वेळा जाऊन आलो त्यांच्याकडे मी. ते म्हटलं काय 5 मिनिट लागेल. दुसऱ्याचं कोणी असतं तर आवडलं असतं इतक्या टाइमात. ए बाबा संदीप, मामा लय गरम झालेत रे. चल 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 पटक्यास. ए मुली चल. काय चाललंय काय कळत नाही. ए बाबा चल रे. अतुल भाऊ बस जरा थोडा वेळ. त्यांचं नाही आवरायचं. नाही आलेत. काय कळत नाही मला त्यांचं. ए संदीप, इतका वेळ असतो का आवरायला? काय आता माझं तर रेडी आहे पण तेच काय अजून आलं नाही, काय समजा नाही. घ्या ना अतुल बोलून. आलेत. काय कळत नाही त्यांचं. चला पोरी हो, तूच बघ बा. मला काही समजत नाही यांचं कधी आवरायचं नाही. काय आवरण? किती वाजायला आलेत? पोरींनो चला यांना मंदिरात नेऊन आणा. नीटनेटकं पाय पड. संदीप आवरलं का? संदीप चल चला चला चल जयश्री चल. तू ये ना याला व्यवस्थित पाय पडून आणा. बर मामा. आणि मग जा तुला कुठे नवरदेव नवरीला पाय पडून आणा चांगलं. जाऊ पटकन या, त्यावर मी गरम पाणी बिन्नी ठेवते. डपड वाजे. चला पाणी अरे बायको खूप भारी. धन्यवाद. बायको खूप भारी. हॅलो. अरे काय घरच्यांनी लावलं इकडे पाय पडायला. आपण का पाय पडतोय तुला माहिती आहे ना. बरं काय कर म्हणतो बोल. बरं ठीक आहे चल. ए अरे कुठं निघला तू बाहेर?
जरा काम आहे, तुम्ही या. अरे इथं देशभरातून एवढे भावी भक्तजन देवीच्या दर्शनासाठी येतात आणि तू जवळ येऊन चालला कुठं? नाही रे, काम होतच आहे. आहे. अरे मी जात नाही रे पाय पडायला, माहिती अरे ना. आज एक मिनिट. आजचा दिवस महत्वाचा आहे. लग्न काय परत परत होत असत का? नाही नाही नाही, एक मिनिट. तुम्ही या जाऊन पाय पडून. अरे ऐक बाबा, नाही मी आलो रे, आलो. या तुम्ही. अरे ऐक. ऐका ना आव पण इथपर्यंत आलाय तर 2 पायऱ्या चढून चला की देवीचं दर्शन करून येऊ आपण. अरे बाबा मी जात नाही पाय पडायला, तुला जायचे तर तुझा. अहो माझ्यासाठी तरी चला हो. नाही येणार मी. ए डोक्यावर पडलाय काय? चल ना आतमध्ये. तुला अरे सांग याला पाय पडायला, पाय पडून घे आणि जा. ए बाबा ऐक, एवढ्या वेळेस चल तू. नाही रे मी आलो. अरे चल अरे ऐक. अरे मी जात नाही बाबा पाय अरे पडायला. चल, जाऊ द्या, याचं कायमच आहे. मुलीनं चला तर आपण तरी पाया पडून येऊया. हे देवी माते हो, मी आज तुझ्या पाया पडायला आले. त्यांना घेऊन आलते पण त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं. पण पुढच्या वेळेस येताना ना नक्की त्यांना घेऊन येईन बघ तुझ्या दर्शनाला. आणि पायऱ्या चढून तर येणारच आहे ग मी तुझ्या. एवढ्या वेळेस माफ कर ग देवी माते मला. गावात एवढा मान आपल्याला आणि हे पोरग असं देवीच्या देवळापाशी गेलं ना, पाया पडलं नाही. हा शेण घालतील तोंडात आमच्या माणसं. हा काय करावं? माया अरे माया, काय इकडे. काय झालं एवढं वरडायला? काय झालं माई? हा काय झालं? हे संस्कार दिले का तू पोराला? काय झालं? काय झालं मग? देवीच्या देवळापर्यंत गेला, पायरीपर्यंत पाया पडला नाही. कोणचा फोन आला गेला बोंबलत? काय मत फिरायचं ना त्याला? आता 2 दिवस लागण्याचे त्याच्यात त्याला देवीच्या पाय पडता नाही आलं म्हणजे त्या सुनबाई सोबत आत नाही गेला होतो? काय सांगायचं तुला? हा हे शिकवलं का तू त्याला? अहो काहीतरी मित्रांनी बोलवलं असेल त्याला. हे काय मला मित्र? आता मला ओरडून काय उपयोग आहे? मला का ओरडताय मग तुम्ही? त्याला ओरडा ना, त्याला सांगा ना तुम्ही. त्याला सांगून माझं डोकं, ते फोन आला कोणचा दोस्ताचा म्हणतात आणि ते पळालं लगेच. आता त्याला बी कळत नाही. आता त्याला जरा समजून सांगा तुम्ही. बाप आहे. तुला माहित नाही का आपली अंबाबाई वैऱ्याची, देवी वैऱ्याची मग? किती सत्व आहे. हा नवसाला पावते. लांबून लोक येतात. हा लाखांनी लोक येतात दर्शनासाठी देवीच्या. आणि ती देवी म्हणून आपण आहे ना. आता ते मला माहित नाही का मला सांगताय? त्याला सांगा ना, त्याला कळत नाहीये. त्याला काय कळत नाही? हे शिकवायचं काम कोणचं आहे? माझं एकटीचं. मग बरोबर आहे का नाही? मग हा. मी बाहेर बघतोय सगळं गावात. आज गावातली काय मला लोक चार शेंगाल. अहो मग गावातलं करता तर घरात बी थोडं बघा. आता मी गेले असते त्यांच्या सोबत. घरातलं कोणी करायचं होतं? गरम पाणी आमकं तमकं. आणि जरा हळू बोला, घरात अजून पाहुणे रावळे येतं. कळालं का? आता ते पोरांनी सांगितलंय मला. ते सांगत होते त्याला सगळे आवरा आवरा, म्हणजे थोडंसं देवाचं करून घ्या चला घरी. पण तो गेला. आता त्याला काही करू शकत नाही. थोडंसं थांबा, सुनबाईला बोलवते मी आणि तिला समजून सांगा. ती नाहीतर वेगळंच डोक्यात घेऊन बसायची. सुनबाई, अगं सुनबाई. खुशी, अगं खुशी पाणी घेऊन ये. आणि जरा हळू बोला, कळलं का? ती पण नाराज असेल, टेन्शन मध्ये असेल. असं पाय पडायला गेलो नवरा. हा ते पाणी त्याला. ऐक बाळ, जास्त काही टेन्शन घेऊ नको. ते आला का त्याची कान उघडणी मी करते. पण आपल्या घरात ना जास्त वरडावरडी करू नका. पाहुणे रावळे येतं. हे गोष्ट कोणाला सांगू नको, ठीक आहे? आपली घरातली इज्जत आता तुझ्या हातात आहे, कळलं का? बरं का सुनबाई, त्याला दोस्त मंडळी जास्त आणि ती दोस्त मंडळी त्याला फोन केल्या घेऊन जातात. तेव्हा ही सगळी जबाबदारी तुझीच. आता आम्ही गेल्यानंतर तुम्हालाच पाहिजे सगळं. तेव्हा त्याला कसं धारे बांधायचं हे तू ठरवायचं.
संगत ही माणसाला चांगलं घडीती आणि वाईट घडीती. देवला त्याला काय हरकत होती त्याला? हा बाबा त्यांना म्हणलं होतं थोड्या वेळ चला म्हणून, पण त्यांना अर्जंट फोन आला. जाऊ द्या, पुढच्या वेळेस जाऊ आम्ही दोघे हा, संग. ठीक तू आहे असंच गोडी समजदार आहे गुलामीने बाळा. घ्या, तू आमच्या पोरीवानी, आम्ही पोरीवानी तुला जीव लावू. फक्त तू तेवढं कर, त्याला चांगले संस्कार घडव. संस्कार संस्कार आपण लावायचे, ती सांभाळून घेईन चल बाळा चल. काय म्हणतो? काय नाही मग आता काय तुमचं लग्न बिग्न झाले म्हणलं आता मजेत आहे तुम्ही. अरे मजा काय जे चालूच असते आता, त्याच्यात काय तेव्हा लग्न प्रत्येकाचीच होते. मग आता काय पार्टीचं नियोजन काहीतरी असं का नाही? पार्टी काय पार्टी करू, पार्टीचं चालूच असते ती. पार्टीचं काय कधी पण तू म्हणशील तेव्हा. पण पार्टी 2 आणि 3 जणांच्यात करून काय फायदा आहे? 5-5 मित्र आहे आपले, घ्यायचे बोलून एका दिवशी मस्त पैकी. तर एखादं हॉटेल बुक करावं लागतो, नको टेन्शन घेऊ. हा, मग असं काहीतरी अरे तू आपण असलो आता टेन्शन कुठेतरी नाही पार्टी शोभले तुम्ही. घ्यायचं. मग फक्त आपल्या काही गोष्टी सांगायच्या नाही. ती आता आलं का? बोलायची गोष्ट आहे का ती? हा आतल्या गोष्टी आतच राहतात पाटील. निलेश, आतापर्यंत तो एकटा होता, तोपर्यंत ठीक होतं. आता त्याचं लग्न झालं, करू दे ना त्याला त्याचा प्रपंच विपंच. कवर चालायच्या पार्ट्या बिरट्या. अरे माझं जाऊ दे, आता तुझं बघ. ए मामाला 3 पोरी, तुला वाटत का तुझे डेअरी का बघून कोण तुला पोरगी देईल? वाटत? बरोबर. बंद करावं मग हे आता. अरे त्याचं कसं होईल? ते म्हणते 3 पोरी, तू काय वजनाचं ते म्हणतोय डॅकवर टिकल्या करतो लोकांच्या. या जरा म्हणाव. बरोबर आहे त्याच. हा बरोबर आहे ना, आता घेऊ म्हणावं लवकरच. आईला खरं नाही का तुझे लग्न होणार, पण नेलंच अवघड आहे वा. अरे चला चहा पाहिजे तुम्हाला. चला. मग काय आता तुम्ही माय उडावली. चालूच असते मला. पुरीच्या लग्नाला एवढे दिवस झाले, भेटायला जावं वाटते. पार्टी लई मोठी, त्यांना आवडते नाही आवडते. लेकराचं कल्याण झाले, पोरगी खुशीत असली मी झालं. लेकरांना बी आठवण येत असेल. बाबा काय करता? बसलोय बा. आले शाळेतून? हा, अभ्यास अभ्यास चांगला चाललाय. परीक्षा आल्या असते ना जवळ आता. हो, परवा आहे. काय म्हणता बोला. म्हणलं लई दिवस झाले, दीदीचं लग्न झाले, पण आपण दीदीला भेटायलाच नाही गेलो. किती दिवस झाले. हा ना हा ना, आठवण येते ना दीदीची. हो, काय होतंय बरं का बाळ, आता दीदीची आठवण मला पण येते, तुम्हाला येते असं मला पण येते ना. पण आता ते लय श्रीमंत माणसं आहेत, त्यांना आवडते नाही आवडते, आपण तिथे गेलेलं. नाही पण बाबा दीदीची आम्हाला आठवण येते ना. हा ना, आता तिला बी नाही येता आलं. एक काम करू आपण, बघू तुम्ही दीदीला फोन लावतो अगोदर, आहे की नाही. मग दीदी जर म्हणली ना या तुम्ही तिकडं, तर आपण जाऊ. आणि मग ती जर म्हणली की मीच येणार तिकडं, तर मग कशाला जायचं आपण, आहे की नाही. जेवले का तुम्ही? नाही. जेवा तुम्ही आणि अभ्यास करा. मी दीदीला फोन लावतो आणि मग जाऊ आपण आणि येऊ माघारी दीदीला भेटून. हा चला, लेकरांना बी वाटत ना भेटावं दीदीला. मग हो, एकदा एक फोन लावतो, येतो जाऊन पोरीकडे, तेवढीच खुशाली समजा. ए मम्मी, येतो का जरा बाहेर जाऊन? अहो ऐका ना, अहो स्वयंपाक झालाय, जेवण करून जा. अरे जेवणाचं माझं काय नसते. मी हे बघ, मला मित्र असतात, बाहेर जातो, काम असते, ते काम करतो. तुला घरामध्ये आहे ना मम्मी हे बाबा हे. अहो पण मी लग्न झाल्यापासून पाहते तुम्ही कधी घरात जेवायला थांबलाच नाही तर. अरे कामच तसे आपले. अहो एखाद्या दिवशी तरी माझ्यासाठी. तुझ्यासाठी पण देऊ एखाद दिवशी, वेळ घाबरू नको. आपण जाऊ कुठेतरी फिरायला, वेळ काढून निवांत. मला फिरायला नाही जायचं, फक्त जेवायला 2 घास माझ्या संग खायला तुम्हाला काय अडचण आहे? खाऊ आपण. काय गुणगुण लावली? बघ चाललाय तू. तो बाहेर. हा ना. अहो चालले तर मी मान्य करते ना, पण फक्त जेवण करून जा म्हणलं त्यांना. अगं तुला किती वेळा सांगितलं, तो बाहेर चाला का त्याला टोकत नको जाऊ, हटकन लावती सारखी. आई तुम्हीच सांगा, आता आम्ही कुठं गेलोय का? रानात, आपल्या रानात सुद्धा गेलो नाही तो. रानात ना मी दाखवेल तुला रान, त्याला जरा फिरून देत जा. आता नवीनच लग्न झाले. पण तुम्ही कशाला, ते आहेत की. तिला देऊ वेळ, तिला सांग थोडं समजून. काय होतं माहितीये का, माझं कामच असं असते. बाहेर गेलो, मित्र भेटले, हे काम केलं ते काम केलं, कुठं ओळखी पाळखी, या गोष्टी सगळ्या तुमच्यासाठी चाललेले. हे कशासाठी चाललेले? ऐक किती चांगला विचार करतोय तुझा. चालूच असतं. मी काय फालतू करा करीत नाही, काही कामासाठी जातो. नाही तुम्ही कामासाठी जेवण तर जाता. आयुष्यभरच करणार आहे आपण, त्याला काय.
अहो पण रोजच बाहेर जेवण, रोजच बाहेर जाणं, कधीतरी आई बाप बायको ह्यांच्यासाठी पण वेळ द्यावं. हे बरोबर नाही वाटत मला. पण तुम्ही सारखे बाहेर. ही आई तिला समजून सांग. ही मला अक्कल शिकवायला लागली चांगलं वाईट. अरे तुला आहे ना 50 एकर जमीन आहे, तिथे ना त्या मजुरांबरोबर काम करायला लावायला पाहिजे. इथं सगळं भेटतंय ना तुला, सगळं व्यवस्थित. तुला काय कमी पडलंय सावलीला मस्तपैकी? हा, मी आहेच ना आयुष्यभर तुझ्या बरोबर. कणावराच पाहिजे, जेवायला हेच पाहिजे तेच पाहिजे, टुम मला अजिबात आवडत नाही असं. आपण कोणाचं ऐकून नाही घेतलंय. तू तर काल आली आणि मला लागले सांगायला. हिला शिकव जरा कसं बोलायचं, ते आपल्याला आवडत नाही. अरे असं नाही, सांगते मी त्याला समजून थोडं. अगं नवीन लग्न झालंय त्याचं, परत पोरं त्याला चिडवतील की घरातच बसतो, बायको जवळच बसतो. काही टेन्शन नको घेऊ, थोडस फिरू दे त्याला पण. आणि तुमचे दिवस येतात, तुम्हाला पण फिरायला भेटल. आणि ऐक, नवीन नवीन चालतं हे, थोडस त्याला पण मोकळीक दे. ठीक आहे, आता आपण जेवून घेऊ, त्याला जाऊ दे. तुला जायचं ना, लवकर या. आपण तिला समजून सांगा आता व्यवस्थित, परत नाही. चल सावकाश जा. अहो पण आई बाबा काय म्हणलेत मला माहिती ना तुम्हाला, त्याला लाईनवर आण. आता जर मी असं त्यांना टोकलं नाही तर कस काय ते लाईनवर येणार हो? आणि तुम्ही थोडी साथ दिली मला तर आपण त्यांना लाईनवर आणू ना हो. ए, मला अक्कल नाही शिकवायची हा. तू जास्त शानपणा करायचं नाही. चल जेवून घेऊ आपण. चल चल. ऐका ना. येऊन नाही म्हणलं पोरग सुधरण, पण अजून राहण्यात जात नाही. आपल्याला सागड बघावं लागत आहे. हा, काही कळत नाही या पोराचं. आणि दोस्तीमध्ये फार विलीन झाला या पोरगा. संगत खूप वाईट लागलेली वाटते मला या पोराची. हा, काही घराकडं बघायला देवाच्या पाया पडा ना. हा, खुशी सुनबाई पाणी घेऊन ये. आले बाबा. पोर मात्र चांगली भेटली, लेकीसारखी जीव लावती बघा. हा, मला कस काय मग प्रगती कस काय? कशाची काय प्रगती? आता प्रगतीला तर वाट तर भेटली पाहिजे ना. म्हणजे काय सांगू बाबा, काय झालं? मी त्यांना बोलायला गेले तर आईच मला बोलल्या. बरं आई बोलली? मायाचं काय डोकं फिरलंय का काय? अहो पण मी चांगलंच त्यांना समजवायला गेलते की सारखं बाहेर जातात, कधीतरी माणसासोबत जेवा, थोडस फिरा माणसासोबत, पण काहीच नाही त्यांच्यात. म्हणजे कसलंच काडी मात्र बदल नाही हो. मायाने मध्ये गोळ घातला म्हणायचं. आणि मी त्यांना काय बोलायला गेले की त्या बोलतात मला. मग मी काय बोलू तुम्हीच सांगा बाबा. सुनबाई हिच्या लाडामुळे ते पोर याडे झाले. हिचे जास्त लाड झाले त्या पोराला, त्याच्यामुळे हे पोर वायाला गेले. तू सुधारायचा प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी गंभीरवाणी राहतो तुझ्या पाठीशी. तुला जायचं नाही ना बापाच्याकडं? काय मामात जाऊ तर वाटतंय, पण तुम्हीच विचार करा ह्यांचं कसं आहे वागणं तुम्हाला माहिती आहे ना. आणि बाबा फोन करायला सुद्धा भीतात आहो इकडं. म्हणते एवढं मोठं घर आहे लेकीचं, मग कसं ते बोलणार ना मला. अगं सगळं मोठं गरम आहे काय? अशी माणसं मोठी नाहीत, सगळी सारखी माणसं असतात. नाही तर मग असं कर ना, तुझी बहीण, लहान बहीण, भाऊ आणि बाबांना चित्र बघून घेन, आम्हाला पण बरं वाटेल. पण ते काय म्हणणार नाहीत ना? काय म्हणतील तर आपल्या पुढे काय तो बोलणार आहे? चालन, मी बाबांना सांगते तसं. हा चालेल चालेल. हा, आणि काळजी करू नको. आपण ना मायाला सगळं समजून सांगू, तिला बोंब घेऊ आणि तिला सगळं सविस्तर समजून सांगू. तुम्हीच समजू आता बाबा. काय होतंय, जर आई जर आपल्या पाठीशी उभा राहिल्या ना तर त्यांना सुधारायला काहीच दिवस लागणार नाही आपल्याला. बरोबर आहे. तू समजदार आहे पोरी, पण ही आमची माया आहे ना त्या खाली गेली ना, म्हणून सगळे हातरात चालाय मला. जाऊ द्या बाबा, मी तुमच्यासाठी जेवण वाढते, जेवायला. हो, मायाने गोळ घातलाय सगळा. ताई आपली रानात गेली का घरी, आणि तिथं येडवण नाही करायचा, शांत राहायचं. त्यांचं लय मोठं घर आहे, नाही तर उगा इकडली वस्तू तिकडं तिकडली इकडं नाही करायचं. हा, शांत बसून राहायचं, 2 शब्द प्रेमाने बोलायचं, आपलं जायचं. बंगली ताईला हाक मारू अगोदर, आत नको जायला. ओय थांबा इथंच. सुनबाई बरं आहे लेकराचं.
हा लेकरांचं बरं आहे, पण तुम्ही कस काय आले एवढ्या लवकर? लेकरांना वाटलं दीदीला भेटायचं काय म्हणून काम आहे इकडं तेव्हा? भेटायला आलो म्हणलं थोडस चला तेवढंच बरं वाटतं ना. अगं आली का? किती वेळा हाका मारावं लागतात बघा. बाबा तुम्ही? तू बरी का? हा मी बरी बाळा. तुम्ही बरं आहे दोघं? लय दीदीला भेटायचं म्हणलं मग आता चला एकदा भेटून येऊ. आता तुझं सगळं व्याप तुझ्या मागे नाही येता येत. बरं झालात बाबा तुम्ही आलात. आणि तसं बी मी या दोघांना पाहिल्या लयच दिवस झालते बघा. मग आता त्यांना सुट्ट्या लागल्या, परीक्षा झाल्या, सारखं दीदीकडे जायचं. आता आलेत ना, आता मजेत 2 दिवस राहायचं बरं का. ए माझ्या बहिणीने त्या येणार आहे, त्यांच्या मैत्रिणी यांना पाणी पाजून लगेच चालतं कर. पाहुणे येणार आहे. ते पण काही नाही. 2 दिवस इथं काय अनाथ आश्रम आहे का? धर्मशाळा उघडली का मी? हा आई 2 दिवसच राहणार होते हो ते. तुला जायचं का त्यांच्या संग कायमचं? पाणी पाजायचं आणि काढून द्यायचं. जास्त शहाणपणा करायचा नाही. काही नाही, आता भेटलेत लेकर 2-5 मिनिटं थांबवतो जातो आम्ही. हा तुम्ही जा, आमचे पाहुणे येणार आहे. आणि आली तर अशा आवत्यात घाणेरड्या. बरं. काय अवतार यांचा. चालेल. चला आतमध्ये चहा. ए इथून योगीचं पाणी बाहेर पाणी पाज आणि काढून दे. तुझं बरं चाललंय बा. बरं आहे, पण ए लय पागोळ नको लावू. पाणी पाजून काढून दे. चल लवकर आवर. कसं मला वाटलं बरं चाललंय तुझं. बाबा हे असंच आहे. अरे एवढं मोठं घर सगळं पाहिलं, मला वाटलं इथं कुठेतरी तुला समाधान नीटनाटकी बाबा असेल, सुखात. नुसतं आयुष्य आराम असून उपयोग नाही हो. सुख पण पाहिजे त्या घरात. मी चटणी भाकर खाऊन एखाद्या झोपडीत राहिले असते ना तरी लय सुखी राहिले असते. पण हा संसार नकोय मला. लय वाईट दिवस आहे. नवरा गडीभर 5 मिनिटं सुद्धा घरात थांबत नाही. कसं? सारखा बाहेर. काय करायचं मी? कुणासाठी जगायचं? कुणासाठी राहायचं इथं? सासू अशी म्हणलं मग सासरागत. नाही बाबा लय चांगलेत आणि ते माझ्याकडून बोलतात, त्याच्यामुळे ना मी इथं राहते. नाही तर ह्या दोघांच्या वैतागाने कावच निघून आले असते. तेवढं तरी नशीब सासरा चांगला आहे, मग तू तरी जीव लावतोय म्हणायचं. ते आहेत म्हणून मी या घरात आहे बाबा. आज तुमच्यासारखा जीव लावतात होते मला. मला असं वाटलं एवढं शिकल्या सवरलेले पैसा पाणी म्हणलं लेकराचं कल्याण होईल आणि या अशी अवस्था म्हणलं मला तर आता डोक्याला टेन्शनच वाढलं बघ माझ्या. बाबा मला वाटलं होतं माझी आई नाही पण मला सासू आई म्हणून भेटल, पण तसं नाही झालं. सगळं उलटच झालं इथं. बाळांना काय आता लेकरांना म्हणलं आशेने लय चाललो त्यांचं दीदीकडे राहायचं. बाळ तुम्ही ऐकलं ना दीदीचं काय चाललंय? मला माफ करा रे, तुम्हाला 2 दिवस पण नाही ठेवायचं. आपल्या तिकडे नाही तिथे जाऊ दे. आम्हाला काय वाटलं ना, आम्हाला भेट झाली एवढंच आमच्यासाठी बाद झालं. चला भेटलोच ना आपण दीदीला, आहे की नाही? बाबा पण तुम्ही असं जायचं. काय पाणी आहे ना, पाणी पितो आणि जातो. आम्हाला आहे थोड्या वेळाने गाडी, मग परत आता राहायचं. मग उशीर झाला तर पायी जावं लागेल बघा आम्हाला. बाबांना भेटून गेले असते तर. आता बाबा कुठे गेले काय होतंय, मग तोपर्यंत जर आमची गाडी गेली तर मग कुठं थांबायचं. आणि मग ते तुमचे कोण पाहुणे रावळे यायचे, मग आता त्यांना बी वाटतं ना. त्याच्यात थोडस भाजीपाला आणला होता, आवडेल का तुझ्या सासूला? तुम्ही ठेवा, वाटलंच त्यांनी नाही तर मी खाईन. इतकं प्रेमाने आणलेलं कसं माघारी देणार? काय दुसरं तर काही नाही आणायला. मग आता रानात होतं ते पिल्लू म्हणलं उलसक दिदीला भाजी घेऊ, मिरच्या घेऊ, मग या लेकरांनी तोडून आणलं बघा रानात. बाबा माफ करावं मला. पाणी तर तुम्ही चला थोडं थोडं पाणी पियान जाऊ आपण. आणि ना फोनवर बोलायचा, फोन करायचा आणि मी ना तुम्हाला लाडू करून पाठवून देईन ना. आता फोनवर भीती वाटते. फोन आहे तुझ्याकडे नाही त्याच्यामुळं मग. बाबा कशाचा माझ्याकडे फोन? ते आईंचा आहे तो घडीभर घेते आणि तेवढ्या पुरतं बोललं की परत देऊन टाकावं लागतं. मोठं घर पोकळ वासा इथं. यातलं बघ थोडस ठेव काढून. येतो आम्ही येतो. आले पोरांनो, आपल्याला वाटलं आता दीदीला श्रीमंत घरी दिली, तिच्याकडे पैसा पाणी एवढं घरदार, तुम्हाला इथं राहता येईल, थोडंसं खेळता येईल, पण इथे लय अवघड आहे दीदीचं.
आपण आपल्या घरी जाऊ. दीदीला आपण 1-2 दिवस आपल्या घरी नाही बोलू शकत का बाबा? सासू पाहिली आणि दीदीचं कसं बोलली नाही ना आपल्याला आता नेता यायचं. बघू थोडंसं रांकील लागलं ना मग दीदीला घेऊन जाऊ आपण. दीदीच्या सासऱ्या संग बोलू आपण परत आल्या. चला येऊ बाळा मी काळजी घे. चालायचं जाऊ का दीदी? जबान काळजी घ्या. आणि अभ्यास करा आता. सुट्ट्या लागल्यात मग खेळू नका नुसतं उन्हात. ऊन लागते लय. चला येतो मी काळजी घे. चला बाप काय रे देवा हे दिवस आणले.